वसंत मोरेंनी मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर त्यांना ऑफरच ऑफर येत आहेत। पण वसंत मोरेंनी एकला चलो रेचा नारा दिलाय। वसंत मोरेंना ऑफरच ऑफर। काँग्रेस आणि दोनही राष्ट्रवादीकडून मोरेंना निमंत्रण। हातोडा चिन्ह घेऊन मोरे लोकसभेच्या रिंगणात उतरणार। मनसेला रामराम केल्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा पुण्यात सुरू झाली आहे। वसंत मोरे यांनी परतीचे दोर कापून टाकल्याचं आधीच जाहीर केलं। वसंत मोरे यांची पुण्यातली काँग्रेस नेत्यांची चर्चा झाली आहे, पण काँग्रेसमध्ये जाण्यास ते फारसे उत्सुक दिसत नाही। मोहन दादा येऊन गेले, काल सुप्रियाताईंचा फोन झालाय, राऊत साहेबांचा पण फोन झाला। आता ते पुढे मोठे पक्ष आहेत। मला फक्त सांगितले तुम्ही या पुणे शहरातल्या सगळ्या मातब्बर पक्षांनी मला संपर्क केला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लोकांनी सुद्धा माझ्यासंग संपर्क केला, पण मी प्रत्येकाला मनसेवाल्या प्रत्येकाला सांगितलं की बाबा मी माझ्या प्रतीचे दोर कापलेले आहेत, आता मी परत मनसेत नाही येऊ शकत। वसंत मोरेंनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती, त्यामुळे ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येते। शरद पवार मात्र यावर फार उघडपणे बोलत नाहीयेत। मनसे ही सेकंड लार्जेस्ट पार्टी होती पुण्यामध्ये, असं काल वसंत मोरेंनी पत्रकार परिषदेत म्हटलंय। तर समजा लोकसभा लढल्या असं तर ते काही आव्हान होतं का मनसेचं? माहीत नाही, आज वासे तिथे लढणार आहे, त्यामुळे लढून द्या ना। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही वसंत मोरे यांना पक्षात येण्याकरता आग्रह केला जातोय। त्यांच्या जुन्या सहकारी रुपाली ठोंबरे पाटील या वसंत मोरेंकरता विशेष आग्रही आहेत। मी तर म्हणेल उशिरा निर्णय केला वसंत भाऊनी, पण चांगला केला। भाऊ तुझे अभिनंदन। तुझी लढाई थांबू नको, तू असाच लढत राहा, कारण का लोकहितासाठी तू हातोडा घेऊन जाणारा व्यक्तिमत्व आहे, नेता आहेस। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घड्याळ तेच नवी वेळ माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करावा अशी माझी त्याला बहीण म्हणून एक विनंती असेल। शेवटी सर्वस्वी निर्णय हा त्याचा आहे। वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचा विचार पक्का केलाय। हातोडा या चिन्हावर ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार आहेत। मला पुणेकरांनी सिग्नल दिला तर मी नक्की 100% हातोडा चिन्ह घेईल, आणि तो वसंत मोरेचा हातोडा आहे ना पुणे शहरात चालेल। सर्वसामान्य नागरिकाच्या गरिबाच्या भल्यासाठी वसंत मोरेचा हातोडा पुण्यात 100% चालेल। म्हणजे अपक्ष लढायची तयारी 100% अपक्ष सुद्धा लढेल, आणि ते माझं चिन्ह हातोडाच असेल। किमान लोकसभा निवडणुकीपर्यंत कोणत्याही पक्षात जाण्याचा वसंत मोरे यांचा विचार दिसत नाहीये। अपक्ष म्हणून स्वतःची ताकद दाखवायची आणि त्याच्या जोरावर सत्ताधारी किंवा विरोधी पक्षांमध्ये चांगलं पद मिळवायचं असा त्यांचा मनसुबा असावा। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।